समता सैनिक दलातर्फे आज मुख्यमंत्री सचिवालय नागपूर येथे एक निवेदन देण्यात आलं। या निवेदन देण्याच्या वेळेस समता सैनिक दलाचे राष्ट्रीय जीओसी आदरणीय प्रदीप डोंगरे सर, राष्ट्रीय अतिरिक्त महासचिव आदरणीय अमर दीपंकर, नागपूर जिल्ह्याचे जीओसी आदरणीय प्रमोद खांडेकर, नागपूर जिल्ह्याचे सचिव आदरणीय आकाश मोटघरे आणि कॅम्प चीफ महिला अधिकारी प्रतिभा लोखंडे आणि समता सैनिक दलाचे प्रचार प्रमुख, मीडिया प्रमुख रुपेश थूल आदी सैनिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये नुकतंच या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे। त्या निवेदनामध्ये असंख्य अशा महाराष्ट्रातील देशातील मागण्या आहेत। त्यामध्ये प्रमुख मागणी नुकतंच परभणी येथे जो संविधानाच्या प्रतिकृतीची जी विटंबना झाली आणि त्यावरून त्या ठिकाणी जो आंदोलन सुरू झालेला आहे, त्या ठिकाणी पोलिसांनी मार्च काढला आणि लोकांना घराच्या बाहेर निघण्यासाठी मज्जाव केला। अशा प्रकारचा त्या ठिकाणी फार मोठा अन्याय होत आहे आपल्या बौद्ध लोकांवरती। दुसरा की त्या ठिकाणी जो सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू झाला, त्या मृत्यूची देखील निष्पक्षपणे चौकशी व्हावी आणि त्या ठिकाणी कुठलाही बौद्ध समाजावरती अन्याय अत्याचार होऊ नये आणि कोणत्याही बौद्ध व्यक्तींवरती त्या ठिकाणी गुन्हे दाखल करू नये याची देखील काळजी सरकारने घ्यावी, शांतता धारण करावी आणि कुठल्याही ठिकाणी देशामध्ये संविधानाची प्रतिकृतीची जो कोणी विटंबना करत असेल, संविधानाच्या विरोधात जो कोणी बोलत असेल त्याच्यावरती देशद्रोहाचा हा गुन्हा दाखल करावा तातडीने आणि त्याला अटक करावी, अशी समता सैनिक दलाची मागणी आहे। यासोबतच नागपूरची पवित्र दीक्षाभूमी आहे, त्या पवित्र दीक्षाभूमीच्या बाजूला जे कृषी विद्यापीठाची जागा आहे आणि समोर देखील जी जागा आहे ती दीक्षाभूमी ही जागा सध्या अपुरी पडत आहे। त्यामुळे ती सरकारी जागा दीक्षाभूमीच्या कायमस्वरूपी उपयोगासाठी देण्यात यावी, या मागणीसह असंख्य मागण्यांचं निवेदन नुकतेच आम्ही सादर केलेलं आहे। आणि एक समता सैनिक दलाचा एक मी विदर्भ जीओसी या नात्याने आम्ही आपल्या आंबेडकरी व बौद्ध युवकांना मी विनंती करतो की समता सैनिक दलाची नितांत गरज आहे। घर तिथे सैनिक आणि गाव तिथे शाखा निर्माण झाल्या पाहिजे, यासाठी आम्ही आज आपणास विनंती करतो की मोठ्या संख्येने युवकांनी युवतींनी समता सैनिक दलामध्ये सामील व्हावं। समता सैनिक दलात सामील होण्यासाठी ज्या काही प्रोसेस आहे ती प्रोसेस पूर्ण करावी, यासाठी समता सैनिक दलाचे नागपूर जिल्ह्याचे जीओसी यांच्याशी संपर्क साधावा, माझ्याशी संपर्क साधावा। माझा नंबर आपण लिहून घ्या, 9422550041। नमो बुद्धाय, जय भीम। मी प्रमोद खांडेकर, समता सैनिक दल नागपूर जिल्हा प्रमुख। आजचा मुद्दा म्हणजे असा की परभणीमध्ये जो संविधानाची विटंबना झाली आहे, त्या संविधानाच्या विटंबनेबाबत सरकारने कोणत्याही गोष्टीचं लक्ष दिलं नाही आणि त्यानंतर सरकारने लक्ष न दिल्या कारणाने सूर्यवंशी यांच्यावर अन्याय झाला आणि या अन्याय झाल्या कारणानं सूर्यवंशी यांच्या परिवाराला शासनाने 50 लाख रुपये त्यांच्या परिवाराला द्यावं आणि शासनाकडून जो काही अन्याय होत आहे हा अन्याय परभणीमध्ये कदापि होणार नाही अशी शासनाने
काळजी घ्यावी एवढंच बोलतो आणि माझ्या शब्दाला विराम देतो.